नमस्कार सर्वांना, विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघाच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा आता हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता। बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। माहितीचा अधिकार हा कायदा सन 2005 मध्ये लागू झाला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, स्पेशल मॅरेज ॲक्ट। आता स्पेशल मॅरेज ॲक्ट जो काही हा कायदा आहे कोणत्या वर्षीचा कायदा आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। स्पेशल मॅरेज ॲक्ट हा कायदा सन 1972 कायदा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारला, आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली। विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, हुंडा प्रतिबंधक कायदा। आता हुंडा प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता। आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, हुंडा प्रतिबंधक जो काही हा कायदा आहे सन 1961 या वर्षी हुंडा प्रतिबंधक हा कायदा लागू झाला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्रामधले पहिले। आता महाराष्ट्रामधले पहिले महिला धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडण्यात आले होते। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। महाराष्ट्रामधले पहिले महिला धोरण, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे, सन 1994। सन 1994 मध्ये महाराष्ट्रामधलं पहिलं महिला धोरण मांडण्यात आले होते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय म्हणजे कोसुबाड प्रकल्प। आता कोसुबाडचा प्रकल्प यांच्या संबंधीचे खालीलपैकी कोण आहेत, पंडिता रमाबाई रानडे, इरावती कर्वे, अनुताई वाघ। बघा सर्वांचे योग्य, कोसुबाडचा प्रकल्प यांच्या संबंधी कोण असतील, अनुताई वाघ आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था। आता महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, सन 1962। सन 1962 या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। आता गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण असतील, महात्मा ज्योतिबा फुले। गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारला, हिंदू या ठिकाणी आता हिंदू लेडीज सोशल क्लब यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। हिंदू लेडीज सोशल क्लब यांची स्थापना कोणी केली होती, रमाबाई रानडे यांनी केली होती। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। या ठिकाणी काय विचार, पानिपतचं पहिलं युद्ध विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते। पानिपतचं विचारले पहिलं युद्ध कोणत्या वर्षी झाले होते, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, 1526। सन 1526 मध्ये पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी लागणारे महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहे। या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय म्हणजे, धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे। आता धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो, सर्वांनी सांगायचे, कोकण प्रशासकीय विभाग, पुणे, नाशिक, अमरावती। धुळे हा जिल्हा या ठिकाणी नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। विषय क्रमांक पुढचा कोकण। आता कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची किती संख्या आहे। आता कोकणामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी 8 जिल्ह्यांचा समावेश होतो। मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो। विदर्भामध्ये या ठिकाणी 11 जिल्ह्यांचा समावेश होतो। आता या ठिकाणी कोकण विचारले, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये या ठिकाणी एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा गरमसूर डोंगर। आता गरमसूर डोंगर विचारले, कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर असतील।
गरमसूर डोंगर या ठिकाणी नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खंडाळा सह्याद्री पर्वत. आता खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी विचारले कोणती नदी उगम पावते. आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे. खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हासबगा नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलंय तापी आणि पांझरा. आता या ठिकाणी बघा 2 नद्या आहेत तापी आणि पांझरा. या 2 नद्यांचा संगम विचारलाय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे मुदावड. बघा जे की धुळे जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी तापी आणि पांझरा या 2 नद्यांचा बघा संगम या ठिकाणी होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा डिंबे हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे. आता डिंबे धरण महाराष्ट्रामध्ये कुठं असेल. घोड नदीवर आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे. आता माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे शहाजी सागर जलाशय. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे. आता महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प तारापूर आहे. तर तारापूर बघा या अणुविद्युत प्रकल्पाची क्षमता किती मेगावॅट आहे. तर याची बघा 1400 मेगावॅट आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो. मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे. महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण. आता वन्यजीव संरक्षण बघा हा कायदा सन 1972चा कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये. मायनी हे पक्षी अभयारण्य कुठं असेल. मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खडक विचारले खडक. आता खडक हे कशाचं मिश्रण असते. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. खडक विचारले हे कशाचे मिश्रण असतात. कार्बनचं मिश्रण असते का. खनिजांचं असते का. दगडांचे हायड्रोकार्बनचे. बघा विद्यार्थी मित्रांनो खडक हे काय असतील खनिजांचं मिश्रण असते. खनिजांचं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेती हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे. शेती कोणता असेल. बघा आता शेती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय. शेती कोणता असेल प्राथमिक व्यवसाय या प्रकारचा या ठिकाणी व्यवसाय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजेच काय सिकॉमची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक सिकॉमची स्थापना. आता महाराष्ट्रामध्ये MIDC यांची स्थापना केव्हा होती. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा MIDC यांची स्थापना सन 1962ला होती. या ठिकाणी काय विचारले सिकॉम विचारले सिकॉम. सिकॉमची बघा स्थापना सन 1966 या वर्षी झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा लाख उद्योग विचारले महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने चालतो. लाख उद्योग महाराष्ट्र राज्यामध्ये लाख उद्योग प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यामध्ये चालतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा NH48. आता राष्ट्रीय महामार्ग बघा या ठिकाणी NH48 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असेल. NH48 मुंबई दिल्ली आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे. महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता असेल. NH7. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान विचारले कोणता घाट लागतो. कोणता घाट लागतो. वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान विचारले कोणता घाट लागतो. पसरणे घाट लागतो पहा या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सन 1853 साली धावलेल्या रेल्वेच्या इंजिनची नावे काय होती. आता भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे केव्हा धावली होती. सन 1853 मध्ये बघा धावली होती. तर त्यांच्या रेल्वेच्या इंजिनची नावे काय होती. इंजिनची नावे काय होती पहा साहिब सिंध आणि सुलतान या ठिकाणी त्या इंजिनची नावे होती. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली. 18 जुलै सन 1857 पहा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. सन 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या ठिकाणी असेल. तर याचं योग्य उत्तर काय असेल वानवडी पुणे जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. कोलाम बघा आदिवासी जमात आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळत असते. प्रश्न क्रमांक पुढचा 0 ते 6 या वयोगटामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे.
बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कुठं असेल? सर्वात कमी बघा प्रमाण हे बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीची आहे? बोडो विचारली. बोडो ही कार्यालयीन भाषा कुठली आहे? बोडो आसाम राज्याची या ठिकाणी कार्यालयीन भाषा आहे. आसाम राज्याची आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पोंगल हा सण विचारलाय कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण कुठं आहे? बघा पोंगल हा सण प्रामुख्याने या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. पोंगल हा सण प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो. पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या राज्यामध्ये असेल? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. बघा भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये विचारले सर्वात जास्त साक्षरता कोणतं राज्य असेल? भारतामधलं बघा 100% साक्षरता राज्य कोणतं आहे? सर्वांना माहिती आहे बघा केरळ राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी साक्षरता आहे. बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे? नाल सरोवर हे काय आहे? पक्षी अभयारण्य आहे ते गुजरात राज्यामध्ये आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खजुराहो मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. खजुराहो मंदिर कुठं असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर, खजुराहो मंदिर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला, आता महाराष्ट्राच्या दक्षिणेला विचारले गोवा राज्याबरोबर विचारले गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद लागून आहे? आता गोवा राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून असेल? रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि सांगली जिल्हा. बघा महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर या ठिकाणी बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? तर गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याची बघा सीमा लागून आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात? अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतो आपण? सर्वांनी सांगायचं आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ बघा या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा विशिष्ट असा ओळख क्रमांक म्हणजे आधार क्रमांक किती अंकी असतो? बघा सर्वांनी सांगायचे सोपा प्रश्न आहे. आधार क्रमांक विचारलाय किती अंकी असतो? आधार क्रमांक या ठिकाणी हा 12 अंकी असतो. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. आमदाराचे विशेष अधिकार, आमदारांचे विशेष अधिकार यांच्या संबंधी बघा कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? कलम 194 मध्ये या ठिकाणी ते नमूद आहेत. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा पहा काय विचारलाय. भारताच्या तिजोरीमध्ये कोणते राज्य सर्वाधिक कर भरते? आता सर्वाधिक कर भरणार राज्य कोणतं असेल? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. सर्वाधिक कर भरणार राज्य कोणतं असेल? महाराष्ट्र या ठिकाणी सर्वाधिक कर भरणार या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प बघा संसदेमध्ये सादर केला जातो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. केंद्रीय अर्थसंकल्प यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? कलम 112 पहा विद्यार्थी मित्रांनो. केंद्रीय अर्थसंकल्प बघा यांच्या कलम 112 यांच्या संबंधीचा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. स्वयंचलित वाहनामधून विचारले कोणता विषारी वायू बाहेर पडतो? आता स्वयंचलित वाहनामधून या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड बघा कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी हा वायू बाहेर पडतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत शांततेच्या कारण भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आणीबाणी पुकारण्यात आली होती? भारतामध्ये कोणत्या वर्षी सर्वात पहिल्यांदा आणीबाणी पुकारण्यात आली होती? योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1975. सन 1975 मध्ये बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आणीबाणी पुकारण्यात आली होती. ओणम हा सण विचारलाय. ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ओणम कुठला आहे? ओणम पहा केरळ या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा, राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजा केळकर वस्तुसंग्रहालय बघा विद्यार्थी मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाघांसाठी राखीव असलेलं इंद्रावती हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? वाघांसाठी राखीव आहे. कोणतं अभयारण्य आहे ते? इंद्रावती अभयारण्य कुठं असेल? वाघांसाठी राखीव असलेलं इंद्रावती हे अभयारण्य छत्तीसगड राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेचं खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्षेत्र होईल? सेवा क्षेत्र म्हणजे काय? सर्व्हिस सेक्टर. आता सर्व्हिस सेक्टर कोणतं असेल? प्राथमिक होईल का? नैसर्गिक साधन संपत्तीवर बघा म्हणजे कोणत्या म्हणजे शेती असेल,
मासेमारी असेल, हे बघा प्राथमिक आहे. इथे या ठिकाणी सेवा क्षेत्र विचारले. सेवा क्षेत्र म्हणजे काय, या ठिकाणी कोणतं यायला पाहिजे, मग तृतीय यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा नागपूर हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे. नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. नागपूर बघा या ठिकाणी नाग नदीच्या काठावर आहे. जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल, जगामधलं सर्वात मोठं बेट ग्रीनलँड. ग्रीनलँड बघा हे जगामधलं सर्वात मोठं बेट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असेल. बघा आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो, आपल्याकडचा सर्वात मोठा दिवस कोणता असेल, 21 जून. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो, 21 जून असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा आता मराठी व्याकरणचा बघा या ठिकाणी प्रश्न आहे, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. सारस यायला पाहिजे बघा, सारस. बघा सर्वांचे योग्य उत्तर या ठिकाणी सारस यायला पाहिजे. सारस बघा जो काही शब्द आहे, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, विपुलता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. विपुलता, आता म्हणजे विपुलता म्हणजे एखादी गोष्ट बघा जास्त प्रमाणामध्ये असणे, विपुलता. मग विपुलताचा विरुद्धार्थी काय लागेल, टंचाई. टंचाई होणे विपुलता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी टंचाईचा विपुलता, विपुलताचा योग्य विरुद्धार्थी या ठिकाणी टंचाई यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा जे साध्य होऊ शकत नाही ते. समजा एखादी गोष्ट आहे ती साध्य होऊ शकत नाही, आपण त्यांना अटळ म्हणतो का, अपरिहार्य म्हणतो का. जी गोष्ट साध्य होऊ शकत नाही म्हणजे असाध्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, एखाद्याकडे बघा धन दौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. समजा एखाद्या माणसाकडे बघा जास्त पैसा असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. या अर्थाची मन सांगा बरं कोणती असेल. अति तेथे माती, असतील शिते तर जमतील भूते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची योग्य मन यायला पाहिजे. अचंबा वाटणे. आता अचंबा वाटणे योग्य अर्थ कोणता असेल. अचंबा वाटणे म्हणजे काय, आश्चर्यचकित होणे. अचंबा वाटणे म्हणजे नवल वाटणे, आश्चर्यचकित होणे. ऑप्शन क्रमांक 1 आपला अर्थ आहे. वा वा, शाबास, अरे रे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. हे कोणते असतील बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते असतील, हे केवल प्रयोगी अवयव या प्रकारचे या ठिकाणी या जातीचे शब्द आहेत. बघा चतुर या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल. आता या ठिकाणी बघा चतुर शब्द आहे, चतुर या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल. चतुरा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. सामान्य नाम बघा सर्वांना माहीत आहे, नामाचे प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, समूहवाचक नाम. सामान्य नाम कोणतं असेल, मुंबई विशेष नाम आहे, राकेश विशेष नाम आहे, कौशल्य विशेष नाम आहे. बघा या ठिकाणी नदी, नदी या ठिकाणी सामान्य नाम होईल. प्रश्न क्रमांक पुढचा, 23 तारखेला माझी परीक्षा असेल या वाक्याचा काळ सांगा. 23 तारखेला माझी परीक्षा असेल. आता असेल म्हटलं कोणता काळ असतो, भविष्यकाळ असतो, पण कोणता. बघा या ठिकाणी अपूर्ण या ठिकाणी यायला पाहिजे. अपूर्ण भविष्यकाळ आहे बघा. 23 तारखेला माझी परीक्षा असेल, अपूर्ण भविष्यकाळाचं या ठिकाणी बघा या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उल्लेख या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. उल्लेख. आता उल्लेख या शब्दामध्ये संधी कोणती असेल, व्यंजन संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समूहवाचक शब्द ओळखा. गवताची काय असते, गवताची, गवताची बघा या ठिकाणी काय असतो, बघा पक्ष्यांचा थवा असतो, मुलींचा घोळका असतो, गवताची गंजी असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. चंडाशू म्हणजे काय, पर्वत होईल का. पर्वत आपण कशाला म्हणतो, गिरी, आचल, नग. नदी आपण सरिता म्हणजे नदी होय. आदित्य बघा आदित्य असेल, चंडाशू असेल, अर्क असेल, भानू असेल. चंडाशू म्हणजे काय, मग सूर्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. उपद्रवी. आता उपद्रवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. उपद्रवी, निरुपद्रवी यायला पाहिजे बघा विरुद्धार्थी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कामाची टाळाटाळ करणारा. समजा एखादं काम आहे, त्या कामाची टाळाटाळ करणारा आपण त्यांना काय म्हणतो, कामचुकार म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4, थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो या अर्थाची म्हण सांगा. आता आपण एखादी गोष्ट बघा थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो या अर्थाची म्हण कोणती असेल, थेंबे थेंबे तळे साचे. विषय क्रमांक पुढचा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक नारायण सुर्वे माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा, कुत्रा हाल न खाणे.
आता कुत्रा हाल न खाणे हा या ठिकाणी वाक्प्रचार आहे, याचा अर्थ काय आला पाहिजे? कुत्रा हाल न खाणे म्हणजे काय? अतिशय दयनीय अवस्था होणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अर्ज, इनाम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? फारसी, अरबी, गुजराती, तेलुगू. अर्ज आणि इनाम हे शब्द काय असतील? अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? पुनर्जन्म या शब्दामध्ये संधी कोणती असेल? विसर्ग संधी या प्रकारची संधी आहे. महायुद्ध या शब्दामध्ये समास सांगा. महान असे युद्ध. महायुद्ध या शब्दामध्ये कोणतं असेल? महायुद्ध. बघा या ठिकाणी कर्मधारय समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. प्रश्न क्रमांक पुढचा, शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. शर्वरी म्हणजे काय होईल? शर्वरी म्हणजे निशा यायला पाहिजे. निशा, रजनी. निशा म्हणजे रात्र आहे, शर्वरी म्हणजे मग रात्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 समानार्थी शब्द आहे. जागृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आता जागृत, बघा जागे राहणे, जागृतचा विरुद्धार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? मग निद्रिस्त. जागृतचा या ठिकाणी निद्रिस्त या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे. आता एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे म्हणजे काय असतो? या ठिकाणी धर्मांतर करणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे. आता एखाद्याचा बघा डाव त्याच्यावरच उलटविणे या अर्थाची मन सांगा बरं कोणती असेल? पळसाला पाने तीनच, आती तेथे माती, गुरुची विद्या गुरुला फळणे, हापापाचा माल गपापा. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे म्हणजे काय असतो? गुरुची विद्या गुरुला फाळणे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. उदक सोडणे. उदक सोडणे म्हणजे काय असतो? उदक सोडणे म्हणजे त्याग करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपला अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? क्रियापद असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश या शब्दामध्ये संधी कोणती असेल? स्वर संधी आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. पावसात भिजू नका. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी पावसात या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे पावसात. या ठिकाणी बघा पाऊस या ठिकाणी शब्द आहे, त हा प्रत्यय लागलाय. आता त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो? त इ आ सप्तमी विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय, सप्तमी विभक्ती. प्रश्न क्रमांक पुढचा, मेहनत हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? मेहनत. मेहनत बघा शब्द या ठिकाणी काय असेल? अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. बघा पुढील शब्दापैकी विसंगत जोडी ओळखा. मोठा, मोठेपणा बघा बरोबर आहे. शांत, शांतता बघा हे भाववाचक नाम आहेत. मोठा, मोठेपणा बरोबर आहे. शांत, शांत बरोबर आहे. लायक, लायकी बरोबर आहे. माणूस, आता माणूस या शब्दाचं बघा या ठिकाणी कोणतं यायला पाहिजे? लायक, लायकी, शांत, शांतता, मोठा, मोठेपणा, माणूस, माणुसकी यायला पाहिजे. बघा माणूस काय यायला पाहिजे? माणुसकी यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दिवाकर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. दिवाकरचा समानार्थी शब्द कोणता असेल? चंद्र आहे का? सूर्य, ग्रह, आकाश. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. येणाऱ्या बघा परीक्षेसाठी बघा हे सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.